आज पोलिसांच्या गाडीचा आवाज मी तुम्हाला काढून दाखवणार आहे, पण त्याच्या अगोदर मी माझ्याकडे 4-5 विषय आहेत ते मी तुमच्या समोर सादर करणार आहे। तर माझ्याकडे कुठले विषय आहेत? शौचालय, पर्यावरण, अंधश्रद्धा, प्लास्टिक बंदी, अति मोबाईल वापर, हे विषय मी तुमच्या समोर मांडणार आहे। कार्यक्रम सर्वांनी शांत बसून ऐकायचा आहे। तर मित्रांनो, आता माझा परिचय सरांनी दिलाय, लालसाहेब लामांडे बांडगाव। तर आतापर्यंत मी 6,500 शाळेवरती कार्यक्रम केले, प्राथमिक शाळा, कॉलेज, हायस्कूल। टाळ्या वाजवा सगळेजण। 22 वर्ष मी हे करतोय। तर कशासाठी? आपण ही समाजासाठी काहीतरी करावं या हेतून। तर आज मी आपल्या शाळेमध्ये आलोय, तर मी कार्यक्रमाला सुरुवात करतो। तर कार्यक्रम चालू करण्यापूर्वी आपले जे भारताचे जवान आहेत, जे मिलिटरीमध्ये असतात, ते आपल्या देशाचं रक्षण करतात, त्या जवानांना मी प्रथम विनम्र अभिवादन करतो आणि हा कार्यक्रम मी चालू करतो। तर मित्रांनो, माझा पहिला विषय आहे शौचालय। शौचालय सर्वांना समजतं नाही? टॉयलेट प्रत्येकाची तर आहे ना, आणि ज्यांची तर नाही त्यांनी आपल्या पालकांना सांगायचं, त्यांच्याजवळ हट्ट धरायचा, आपल्याला सुद्धा एक शौचालय, आपल्याला एक टॉयलेट बांधून घ्या। कारण काय होतं, टॉयलेट नसेल तर आपण बाहेर कुठेही शौचाला जातो, त्याच्यावर माश्या बसतात, त्याच माश्या येऊन घरात आपल्या अन्नावरती बसतात, तेच अन्न आपण खातो। एका माश्याला 6 पाय असतात आणि त्या 6 पायावर छोटे छोटे जंतू असतात, त्यांना आपण विषाणू असं म्हणतो। ते आपल्या डोळ्यानं दिसत नाहीत आणि मग ते जंतू आपल्या अन्नामध्ये जातात, ते अन्न आपण खातो, आजारी पडतो। तर एका माशीच्या 6 पायावर 3,60,000 जंतू असतात, आपल्या डोळ्यानं दिसत नाहीत। मग ते जंतू आपल्या अन्नामध्ये जातात, आपण ते अन्न खातो आणि आजारी पडतो। मग आपल्याला डॉक्टरकडे जावं लागतं, मग डॉक्टरला पैसे द्यावं लागतात, तर डॉक्टर आपल्याला देतो। मग आपले पैसे वाचवायचे असतील, आपलं आरोग्य व्यवस्थित ठेवायचं असेल तर प्रत्येकाची तर शौचालय असलं पाहिजे। आणि ज्यांची तर आहे टॉयलेट आहे, त्यांनी काय करायचं, ते नियमितपणे वापरायचं आणि त्याचा व्यवस्थितपणे वापर करा, नेहमी स्वच्छ ठेवायचं। ते जर अस्वच्छ असेल, घाणेरडं असेल, तर मग त्याच्याभोवती डास होतात, ते डास आपल्याला चावले तर मग आपल्याला डेंग्यू, मलेरिया, हिवताप, चिकनगुन्या यासारखे आजार होतात। त्यासाठी आपण काय केलं पाहिजे, आपलं टॉयलेट नेहमी स्वच्छ ठेवलं पाहिजे। एखाद्याला जे चिकनगुन्या झाला तर त्याच्या बघा हात म्हणजे सांधे, हाडं असे दुखतात 6 महिने, त्याला काही सुचत नाही। त्यामुळं आपल्याला असा कुठलाही आजार होऊ नये, त्यामुळं आपण आपलं टॉयलेट नेहमी स्वच्छ ठेवलं पाहिजे। आणि प्रत्येकानं आपलं घर आणि घराचा परिसर हा नेहमी स्वच्छच ठेवला पाहिजे। काही मुलं काय करतात, म्हणतात आम्ही काय मुले का जाणून घ्यायला, तर मुलांनी सुद्धा आपल्या घराची साफसफाई केली पाहिजे। तर आता आपले महात्मा गांधीजी तुम्हाला माहिती आहे ना, त्यांच्याकडे भरपूर सेवक होते, पण ते काय करायचे, स्वतःची रूम म्हणजे स्वतःची खोली स्वतः साफ करायची, त्या सेवकांना साफ करू देत नव्हते। मग आपल्याला काय लागते, आपण आपलं घर आणि घराचा परिसर नेहमी स्वच्छ ठेवला पाहिजे, म्हणजे आजार अजिबात येणारच नाहीत। तर मित्रांनो, आपला पुढचा विषय प्लास्टिक